नमस्कार मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती गिबलीचा जो काही फोटो ट्रेंड आहे ना तो जोमात चालू आहे। जसं की आपण स्टेटसला पाहतोय, जसं की मित्र मैत्रिणी लहान मुलांचे जे काही फोटो आहेत ते आपल्याला गिबली फोटो ट्रेंड मध्ये पाहायला मिळतात आणि एकंदरीत त्या सगळ्या गोष्टीचा आनंद लोक घेत आहेत। बरं, हा जो काही ट्रेंड आहे तो कुठून आला बरं? त्याचबरोबर हे जे काही गिबली ट्रेंडचे जे कोणी मालक आहेत ते कोण आहेत किंवा इतर जी काही माहिती या गिबली ट्रेंड बद्दल तुम्हाला माहिती आहे का? तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सध्या सोशल मीडियावरती गिबली आर्ट्स अॅनिमेशननं धुमाकूळ घातलाय। AI प्लॅटफॉर्म ChatGPT द्वारे जवळपास प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या फोटोचं या ठिकाणी अॅनिमेशन बनवत आहे। यापूर्वी ही सुविधा जी ती केवळ प्रीमियम वापरकर्त्यांसाठी होती, पण आता मोफत वापरकर्ते गिबली अॅनिमेशन देखील या ठिकाणी तयार करू शकतात। मित्रांनो, कोण आहे गिबलीचा निर्माता? गिबली या अॅनिमेशनचा संबंध जपानशी आहे। याचं सगळं श्रेय हयाओ मियाझाकी आणि त्यांचा स्टुडिओ गिबलीला जातं। हयाओ मियाझाकी यांच्या स्टुडिओचं नाव गिबली आहे। ते या स्टुडिओचे संस्थापक आहेत। मियाझाकी हे जपानी अॅनिमेशनच्या जगाचा राजा मानले जातात। त्यांनी बनवलेले चित्रपट जगभर पसंत केले जातात। त्यांनी 25हून अधिक या ठिकाणी ॲनिमेटेड चित्रपट आणि टीव्ही मालिका या ठिकाणी केल्या आहेत। स्क्रिप्टेड अवे हा जो काही सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे त्यांचा। त्याचबरोबर या चित्रपटानं जगभरात 23,000 कोटीहून अधिक कमाई केली होती। जगातील सर्वात मोठ्या स्टुडिओपैकी एक गिबली स्टुडिओनं चित्रपटामधून भरपूर पैसे कमवलेत। यामुळे हा जगातील सर्वात मोठ्या अॅनिमेशन स्टुडिओपैकी एक आहे। मियाझाकी यांच्या नेतृत्वाखाली स्टुडिओ गिबलीनं अनेक चित्रपट बनवलेत, जे त्यांच्या रिलीजच्या वेळी जसे की जपानचे सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट ठरलेत। स्टुडिओ गिबलीनं केवळ अॅनिमेशन मधूनच नव्हे तर त्यांच्या उत्पादनामधून खूप सारे असे पैसे कमवलेत। त्यामध्ये DVD विक्री आणि ऑनलाईन स्ट्रीमिंग अधिकारांमधून सुद्धा या ठिकाणी भरपूर पैसे कमवलेत। म्हणूनच मियाझाकी हे अॅनिमेशन उद्योगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहे। मियाझाकी यांची एकूण संपत्ती किती बरं, हेही जाणून घेऊ। लक्षात घ्या, मियाझाकी यांच्या एकूण संपत्तीचा जो काही कोणताही अचूक अंदाज या ठिकाणी नाही। मीडिया रिपोर्टनुसार त्यांची एकूण संपत्ती सुमारे $50 दशलक्ष आहे। स्टुडिओ गिबलीच्या प्रोड्यूस आणि स्ट्रीमिंग अधिकारांमुळे मियाझाकी यांची संपत्ती वाढण्यात खूप मदत झाली। सध्या ChatGPT प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांसाठी गिबली अॅनिमेशन बनवत आहे। अशी छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये लोक गिबली स्टाईलमध्ये त्यांच्या आठवणी दाखवत आहेत। आगामी काळात आणखीन AI टूल्स देखील अशा प्रतिमा आणि व्हिडिओ तयार करू शकतात। अशा स्थितीत स्टुडिओ गिबलीनं आणि मियाझाकी यांच्या मालमत्तेवर याचा परिणाम होऊ शकतो असे मानलं जात आहे। तर मित्रांनो, गिबली आणि मियाझाकी यांच्याबद्दलची जी काही माहिती आहे ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा। तर पुन्हा भेटू अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र।